मनीष जो वन डाऊन गोलंदाजीला आलेला आहे. बंदर पाखाडी संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. पुढचा चेंडू आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण केलेली आहे. स्वतः ठिकाणी भूषण जातोय आणि जोपर्यंत चेंडू फेक 2 धावा. एक डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. वाईडिश लॉंग ऑन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट षटकारी. पुढचा चेंडू स्ट्राईकला मनीष सज्जरी आणि आता मात्र पुन्हा एकदा हा चेंडू कव्हरला. खेळाडू त्या ठिकाणी येतोय. मात्र आता एक संख्या 10. एक गडी बाद दुसरं षटक. स्ट्राईकला बंदर पाखाडी संघाचा मनीष. पुढचा चेंडू मनीष साठी आणि एक जबरदस्त फटका. क्या बात है, व्हॉट अ शॉट. आणि मला वाटतं हा निश्चितपणे संख्या 16. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीष साठी. मनीष सज्ज होताना आणि आता मात्र या ठिकाणी बघूया षटकार. राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मनीष साठी. मनीष ऑन दी अप आणि आता मात्र खेळाडू त्या ठिकाणी जाईपर्यंत 2 धावा तर निश्चितच मिळतील. आणि या 2 धावांनी बघा एकेरी दुहेरी धावा देखील महत्त्वाच्या आहेत, ज्या मिळाला अंदाजाने शेवटच्या ओव्हरमध्ये काय टार्गेट ट्राय करू शकतात त्या अनुषंगाने. पुढचा चेंडू मनीष साठी ऑफ स्टंपर आणि या चेंडूला देखील पाठवला आहे 6 धावांसाठी. अनंत 12 धावा आलेल्या आहेत. ट्राय करावी लागणार विकेटसाठी, ते म्हणजे रोहनला. पुढचा चेंडू मनीष साठी. आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्यासाठी गेले. तसं वाईडिश आणि एक चांगला थ्रो पाहायला मिळेल का. मात्र 2 धावा. या 2 धावाने धावसंख्या. पुढचा चेंडू मनीष साठी. फुलर लेन आणि क्षेत्ररक्षणामध्ये चूक होते. 1 धाव तर पूर्ण केलेल्या 2 धावांसाठी. आणि 4 ओव्हर नंतर आपण पाहणार आहोत रनआउटची संधी आहे आणि खेळाडू बाद होतोय. अभिषेक बाद. मार्शल लॉजिस्टिकचे कर्णधार, आपण कृपया नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन. संदेशने 3 षटकार मारले तर मलिंगाकडून 500 रुपये आणि ग्राउंड